कधी वाटलंय का आयुष्यात फक्त घर आणि नोकरीपुरतंच मर्यादित राहायचं नाही आहे. स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं आहे, पण आतून भीती आणि बाहेर सोसायटीचा दबाव अडवतोय. पण आज मी तुला सांगणार आहे की प्रत्येक वुमनने बिझनेस का सुरू करावा. कारण बिझनेस म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करणं आहे. भारतामध्ये वुमन एंटरप्रेनर्सची एवढी संख्या झपाट्याने वाढतीये, पण आपल्या मराठी महिला अजूनही स्टेप घेत नाहीत. का? कारण लोकांचं बोलणं, घरचं प्रेशर आणि कॉन्फिडन्स कमी. मी तुला अशी 5 मोठी कारणं सांगणार आहे की का आज तिने बिझनेस सुरू करायला हवा. प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेलच, बिझनेस फक्त पुरुषांसाठीच आहे का? एक्सपर्ट लोकांसाठीच आहे का? मी शिकलेली नाही, मी करू शकेन का? घरची जबाबदारी सांभाळून बिझनेस होईल का? हे आज एक एक करून मी आन्सर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण आहे बिझनेस सुरू करण्यासाठी फायनान्शियल इंडिपेंडन्स. घर खर्च फक्त पतीवर डिपेंड न ठेवता स्वतःला कमवण्याची ताकद. बिझनेसमधून मिळणारा पैसा म्हणजे फक्त पैसा नसून ते एक सेल्फ रिस्पेक्ट असेल, डिसिजन घेण्याची पॉवर पण असेल. दुसरं रिझन आहे आयडेंटिटी क्रिएशन. अनेक वुमन घरकाम करतात, पण तिला रिकग्निशन मिळत नाही. बिझनेसमुळं सोसायटीमध्ये स्वतःचं नाव तयार होतं आणि ओळख तुझी निर्माण होती. आणि कसं बघ, जॉबमध्ये तुला फ्लेक्झिबल नसेल, एक फिक्स टाईम असतो. बिझनेसमध्ये तू तुझ्या टाईमनुसार सगळं मॅनेज करू शकतेस. कधी तू घरी बसून ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकते किंवा तू शॉप ओपन करून तिथे पण बिझनेस करू शकते. जसं तुला वाटेल तसं फ्लेक्झिबिलिटीने काम करू शकते. आणि चौथं कारण आहे की तुझ्यामध्ये असलेल्या कला, तुझ्या क्रिएटिव्हिटी ह्या वापरण्याच्या संधी तुला चालून येतात. आता मी आधीच सांगते की वुमनमध्ये इतकी पॉवर आहे की त्या मल्टीटास्किंग करू शकतात. त्यांच्याकडे मल्टिपल स्किल आहेत. फक्त कसं घरच्यांनी त्यांना ओळखू दिल्या नाहीत किंवा समाजाने. त्यांच्यामध्ये अफाट कुकिंग म्हणा, फॅशन म्हणा, टीचिंग म्हणा, आर्ट या सगळ्या स्किल असतातच. पण त्या बिझनेसमध्ये कशा कन्वर्ट होऊ शकतात त्या तिला माहीतच नाही आहेत. आणि तू जर बिझनेस चालू केला तर तुझ्या येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी पण तुझं इन्स्पिरेशन होईल. जर आईने स्वतःचं काहीतरी केलं तर मुलंही इन्स्पायर होतातच ना. एक पाऊल तुझं पुढचं जनरेशन आणि तुझं आत्ताचं आयुष्य हे सर्व बदलून शकेल. तुला मी एक रिअल टाईम एक्झाम्पल सांगते. माझे शेजारी एक वहिनी होती. तर तिने लॉकडाऊनमध्ये कुकिंगचा क्लास केला होता. त्याच्यामध्ये फक्त तिने बेकिंग प्रोडक्ट्स शिकले होते. तिने घरी केक बनवून ऑर्डर घेण्यासाठी जाहिरात केली होती. तर सर्वजण, इवन तिच्या घरचे सुद्धा तिला म्हणे, हे काय तू नवीन चालू केलं आहेस, ह्याने काय परवडणार आहे, आपला गॅस किती महाग झाला आहे, तो वाया जाईल, तुझं कधी 100-200 रुपयासाठी तू असं करणार आहेस का पूर्ण, असे तिला काही बोलणे ऐकावे लागले. पण सुरुवातीला तिने लक्ष न देता तिचं काम चालू ठेवलं आणि हळूहळू तिचा इतका बिझनेस वाढला आहे. तिने आता स्वतःचं बेकिंग शॉप चालू केलं आहे आणि एकदम तिने क्वालिटीवर भर दिला. त्यामुळे अनेक ग्राहक तिच्याकडे आले आणि ते टिकून राहिले. तर आज ती फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे आणि तिला लोक आज बिझनेस करणारी महिला अशा ओळखीनं बघतात. तर तुला मी 5 कारणं सांगितली आहेत की का तू बिझनेस सुरू करावा. त्यातलं पहिलं कारण होतं तू फायनान्शियली इंडिपेंडेंट होशील. दुसरं होतं तुझी ओळख निर्माण होईल. तिसरं होतं तुला फ्लेक्झिबिलिटी मिळेल. चौथं कारण होतं तुझ्या क्रिएटिव्हिटीज आणि स्किल यांना वापरण्याची संधी मिळेल. आणि 5वं कारण होतं की तुझ्या येणाऱ्या पुढच्या पिढींना तू इन्स्पिरेशन ठरशील. म्हणून आजच लक्षात ठेव, भीती असो वा सोसायटी, पहिलं पाऊल टाकच. कारण बिझनेस सुरू करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचा हक्क मिळवणं. आणि हा जर तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, तुझ्या मैत्रिणींना शेअर कर आणि कमेंटमध्ये मला सांग तुला बिझनेस सुरू करण्याचं सर्वात मोठं कारण काय वाटलं. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे की तुझा माइंडसेट रिसेट कसा करायचा. यामध्ये आपण थोडं डीप जाऊ. तिथे भीती आणि लोक काय म्हणतील आणि पहिलं आत्मविश्वासाचं पाऊल कसं टाकायचं ह्यावर डिस्कशन करू. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेव
आणि स्वप्न जगण्याला सुरुवात कर.